लक्ष्मणची आरती. कीर्तन. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय महाकाल. आता वाजले आहे 12 आणि माझे आजोबा आहे ना, त्यांची थोडी तब्येत सिरियस झाली आहे. माझा नाशिकला चाललो हॉस्पिटलमध्ये. मी, पप्पा आहे आणि मोठे पप्पा आहे. आम्ही चाललेलो आहे आणि काल माझी तब्येत थोडी बिघडलेली होती. सो आता किती लांबचा जरी टूर असला ना, तरी मला गाडी चालवायला काही प्रॉब्लेम नाही आणि नाईट ड्रायव्हिंग जर असली तर काही प्रॉब्लेम नाही. निम्मे रात्री जरी उठलो ना, तुम्ही घेऊन चालले ना, तरी मला काही प्रॉब्लेम नाही. आता मी हे मोबाईल चार्जिंग आहे ना, चार्जिंग नाही, मोबाईल फक्त 13% आहे आणि आता मोबाईल गाडी चार्जिंग लावणार आहे. मी, माझे मोठे पप्पा आणि माझे पप्पा आणि चुलते ते पण आहे आणि आपली गाडी रेडी आहे. आणि आता म्हणजे लई दिवसातून गाडी चालू राहिली एवढं लांब. म्हणजे नाशिक जवळच आहे, एवढं काय 20 किलोमीटर आहे. हे 20 किलोमीटर तर मी 15 मिनिटात कव्हर करतो. पण आता नाशिक रोडचं रस्त्याचं काम चालू आहे आणि 10वा मैलपासून काम चालू आहे आणि आपल्या एअरपोर्ट रोडचं पण काम चालू आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला थोडं टाईम लागणार, 1-1.5 तास लागणार आहे. पंचवटीमध्ये हॉस्पिटल आहे. आता मी जाणारच तिथं. आता तुम्हाला समजेलच पुढे जाणार मी. आणि अजून काय, नेमकी रात्री अचानक त्यांची तब्येत आहे ना सिरियस झाली, त्याच्यामुळे मग चाललो आहे. नाही तर मग जायचं काही कारण नाही, तो कारण की मग तिथं मोठा दादा आहेच आणि बघू आता. सो काय आपली पार्किंग लाईट लावली गाडी. आता पार्किंग मध्ये लावली. आता चाललोय खूप मध्ये पार्किंग. मी त्या सगळं करून आले असते ना. लक्ष्मणची आरती. कीर्तन. नाही मग लक्ष्मणची आरती. कीर्तन. रोज मला सकाळी जाऊन घेतलं ते संध्याकाळी द्या. गांगुड्या झालं भेटलो नाना पाठवलं. प्रवीण नाना कोणचं आपलं मॉडीचं. हा बरं थांबा पण थोडं. बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला येना. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे आणि आता आपले झालेले म्हणजे आम्ही डायरेक्ट डिस्चार्जच करून टाकले डायरेक्ट. म्हणजे उद्याची झंझटच नाही, आजच सगळं फायनल करून टाकलं. माझा पप्पा आहे ना हॉस्पिटलचे महाने ना लो एक्सपर्ट आहे, एवढं कडक आहे ना. मग आता चाललं डिस्चार्ज घेतला, आता माझी गाडी घेऊन बाहेर काढतोय आणि पेशंटला परत आणायला लागणार आहे, कारण की 2 गाड्या आमच्याकडे, एकच नाही. एक गाडी सर्व्हिस स्टेशनला लावली. आता आलेलो आहे इको स्पोर्टच्या शोरूम मध्ये दुसरी गाडी घ्यायला. सो काय आता दुसरी गाडी आपण तिथून दिली आहे, पार्किंग मध्ये उतरवतोय. पेशंट पार्किंग मध्ये आहे. पार्किंग जादू बघा हा. आता लय भारी वाजत होतं मला ते. आता फोन करतो दादाला, पेशंट आणायला लावतो खाली. गाडीत नजर बघा आता. 20 लिटर आहे आशू म्हणताय. शक्यतो माझ्याकडे नाही कॉन्टॅक्ट आशूकडे आणि इकडे आशू कॉन्टॅक्ट करीत चालून देते. घ्यायचंय सांगा ना. घ्यायचं नावाला 20 लिटर. पैसे लगेच कॅश राहते. हा ते आणि इकडे टाक. काय हे संध्याकाळचे निघत आहे ते. सुगा आहे. आता घरी आलेलो आहे आणि कपडे चेंज केले. आपल्या शेततळ्याकडे गेलतो, तिथं थोडं काम होतं. ते टँकर वाल्याला आहे ना मोटर चालू करून दिली. मग आता इकडे आलो. आता म्हणजे बाबाला डायरेक्ट डिस्चार्जच दिला, डायरेक्ट बाबाला घरीच घेऊन आलो. डायरेक्ट म्हणजे माझा पप्पा एवढं खतरनाक ना, हॉस्पिटलची मानाने कुठे असो एकदम हायफाय. आणि आता डिस्चार्ज झाले. बाबाच्या खोलीत आहे. आता डाळिंबाला खाणं सोडायचं होतं ना आज, मग आम्हाला हॉस्पिटलमुळे काही जमलेलं नाही. मग आता उद्या खाणं सोडायचं, ट्रॅक्टर लावलेलं शेडमध्ये. आणि आपली गौरी आज इकडे आहे. गौरीचा खूप दिवस कंटेनच नाही. मग आता बाबा ओके, काय अडचण नाही. ते हृदयामध्ये थोडं प्रॉब्लेम झाला, नस स्टॉकअप झालती. मग आता व्यवस्थित आहे. सो गाईज आता उद्या आहे मला खाणं
कारण की आज खाणं काही सोडलेलं नाही मी. कारण की आज बाबांना म्हणजे माझ्या आजोबाला दवाखान्यात नेलं होतं. थोडं प्रॉब्लेम आला होता ना छातीचा. मग तिकडून आलो. मग तसं काही खाणं सोडलंच नाही. लाईटही नव्हती. मग मोटरचा फॉल्ट आहे तिकडं. मग आता ते उद्या मोटर बहुतेक काढायची आहे. उद्या समजेल. आणि उद्या खाणं सोडायचं आहे आपल्याला. उद्या आपल्याला खाणं सोडायचं आहे. काय सोडायचं अजून माहीत नाही अजून. कारण की अजून डिसिजन नाही केलं. खाणं आणलेलं आहे पण माहीत नाही काय सोडायचं आहे. मग आता उद्या खाणं जाऊन लवकर सोडून येईल. हा ब्लॉग मी एंड करतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय हिंद.